नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या अशा जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मामा अर्णवला म्हणत असतो की हे बघ अर्णव, एक गोष्ट लक्षात घे, प्रेमात पडल्यावर ते समोरच्याला सांगण्याचा मुहूर्त वगैरे कधीच शोधायचा नसतो. मनात आलं की बोलून टाकायचं, असं करायचं. एकदम उत्स्फूर्तपणे समोरच्याला आपल्या मनातलं प्रेम सांगायचं आणि तेच प्रेम खरं असतं. तेव्हा असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो की मामा, पण मला जरा काही शंका होती मिस इंदोरला हे सगळं. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, काहीही विचार करू नकोस आता. एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या सगळ्यावरून दिसून येत आहे ईश्वरीच्या कितीही तुझ्या प्रेमात आहे. त्यामुळे तू अगदी बिनधास्तपणे बोलून टाक, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस, समजलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे मामा, आता तू बोलल्यामुळे ना मला जरा क्लॅरिटी मिळाली, मलाही समजलं आहे. आता मी पण माझ्या मनातलं अगदी मनापासून बोलून टाकणार आहे. माझ्या मनात जे काही प्रेम आहे मिस इंदौरविषयी ते सगळं मी बोलून टाकेन. मामा म्हणतो की हो, ते उत्स्फूर्त प्रेम दिसतंयच मला, मग बोलून टाक आणि काळजी करू नकोस. कसं आहे ना, मी तुला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करायला आहेच आणि आईवडील हेच खरं आपले मार्गदर्शक असतात, बरोबर ना. कशाचीही तू चिंता करू नकोस. जसे आईवडील मार्गदर्शक आहेत, परंतु आपली दुर्दैवाने सात्विकताई नाही आहे आणि ते पण नाही आहेत रमाकांत भाऊजी. पण तुझा मामा आहे ना, कशाला काय प्रॉब्लेम आहे. जर हा तुझा मामा, तुझा गाईडर जर तुझ्या सोबत कायम आहे तर चिंता करण्याची काहीच गरज नाही. किती काही झालं तरीही तुझा मामा हा तुला सगळे सल्ले देऊ शकतो. त्यामुळे अजिबात कुठलाही विचार करू नकोस, लवकरात लवकर बोलून टाक मनातलं. मामा त्याला ऑल द बेस्ट करून तिथून निघून जातो. अर्णवच्या मनात आता मात्र आनंद असतो की काय करायचं, ईश्वरीला सगळं काही मनातलं सांगून टाकायचं, हे त्याच्या मनाने पक्क ठरवलेलं आहे. अर्णव म्हणतो की येस, दिस इज द राईट टाईम. मी माझ्या मिस इंदोरला सगळं काही सांगून टाकणार आहे. ईश्वरी इथे तिचं दुसरीकडे भलतंच सुरू असतं. म्हणजे ती रमाकांतला इकडे तिकडे शोधत फिरत असते. त्यावेळेला ती कुठे रमाकांत सापडेल या सगळ्या चिंतेत असते. आजूबाजूला जिथे जिथे मंदिर सुरू आहे तिथे तिथे सगळीकडे तिची शोधाशोधही सुरू असते. ईश्वरी म्हणते की कुठे सापडतील मला बाबा, काहीच कळायला मार्ग नाही आहे. खरंच मला खूप चिंता वाटते. सगळीकडे मी फोटो तर दाखवते, परंतु कुठून तरी उत्तर येणार आहे का याची काळजी तिला वाटत असते. बाजूच्या माणसांना फोटो दाखवून विचारते, परंतु कोणालाही काही माहीत नसतं. नंतर तिला एक समोर माणूस दिसतो जो त्याच वेशामध्ये असतो. तेव्हा ती म्हणते की कदाचित हे आहेत का रमाकांत राजे शिर्के. म्हणून ती पुढे पुढे चालत येते आणि चालत आल्यानंतर तिला त्या बाबांसारखं कोणीतरी दिसतं. म्हणून ती म्हणते की बहुतेक हेच आहेत आणि ती धावत धावत त्यांच्या पाशी येते आणि म्हणते की बाबा, एक मिनिट थांबा, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. असं म्हणून आता ती खूप खुश होते आणि त्यांच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांना मागे बघायला सांगते, परंतु ते दुसरंच कोणीतरी असतं. ईश्वरी म्हणते की माफ करा, मी दुसऱ्या कोणाला तरी शोधत होते. मग ते तिथून निघून जातात. त्यानंतर ईश्वरी ज्या माणसाला शोधत असते तो माणूस म्हणजेच रमाकांत हे तिच्या मागेच असतात आणि जिथे देणगीदार बसलेले असतात, म्हणजे जिथे देणगीची रक्कम गोळा करायची असते तिथे रमाकांत जातात आणि मग स्वतःची जी रिसिप्ट असते ती रिसिप्ट दाखवत त्यांना म्हणतात की हे बघा साहेब, ही आहे तुमची रिसिप्ट, म्हणजे ह्या सगळ्या आज देणग्या मी जमा केल्यात. तेव्हा ते माणूस म्हणतात की खरंच आज खूप जास्त वर्गणी जमा केली आहे तुम्ही, म्हणजे खूपच बरं वाटलं हे सगळं पाहून. आपल्या जीर्णोद्धाराचं काम लवकर होईल असं वाटते मला. तेव्हा मग रमाकांत खूप खुश होतात आणि म्हणतात की हो साहेब, हीच तर माझी पण इच्छा आहे की लवकरात लवकर आपलं काम व्हावं. तेवढ्यातच मग आता ते तिथे देणगीची जी रक्कम असते ती तिथे सोपवतात आणि आपल्या मार्गाला जातात. ईश्वरीला काही माहीत नसतं की ते आपल्या मागेच उभे आहेत, परंतु ईश्वरी अगदी गपचूप असते. ती पुढे काहीच बघत नाही. ती विचार करते की कधी सापडतील मला बाबा, मी याच्यासाठीच बाहेर पडले. देवा, मला काहीतरी गणूबाप्पा लवकर मार्ग दाखव, असं तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात. वल्लरी ही बाळाला पाळणा देत असते आणि झोका देत असताना ती पिल्लू म्हणजेच कर्णिका काही झोपायला तयार नसते. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं ए बाई, झोप ग, किती तो डोक्याला ताप, कधीची पाळणा देते पण अजिबात डोळे मिटायला तयार नाही आहे मुलगी, झोप लवकर, नुसता डोक्याला ताप झाला आहे. या अंजलीला नाही काही अक्कल नाही आहे, म्हणजे तिला काही समजत नाही. तिच्या डोक्यामध्ये मी प्रॉपर्टीचा विषय टाकला तरी पण ती अजिबातच काहीही करायला तयार नाही आहे. काय करायचं ना ते मला काही समजत नाही आहे. त्यावेळेला मग आता अंजली येते आणि मुद्दामच वल्लरी बाळाशी प्रेमाशी बोलण्याचं नाटक करू लागते. अंजली येते आणि म्हणते की खरंच मला ना याचं खरंच खूप विचित्र वाटतं आहे. बघितलं ना, शेवटी आजीने करंजी. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की हो, मी तुला तेच सांगणार होते. शेवटी ईश्वरीने आपल्या मनचं करूनच घेतलं. आईने करंजी खाल्ली आणि ती कशी खाल्ली ना ते मलाच कळत नाही आहे. या ईश्वरी आणि अर्णव दोघांनी ना खूप भूल पाडली आईंना.
त्यामुळे हे सगळं सुरू आहे. त्यावर वल्लरी म्हणते, पण नाही, काही झालं ना तरीही आपल्याला थांबवायला पाहिजे. मी तुला सांगितलं होतं ना अंजली, तू फक्त थांबवू शकतेस आणि बाकीच्या गोष्टी तुलाच थांबवायच्यात. तू त्या क्लाउड किचनला नम्रताच्या मदत करण्यापासून थांबवलेस ना, तसंच आता एक एक पाऊल तुला घ्यायला हवं बरं का. एक एक डिसिजन तुला अगदी परफेक्ट घ्यायला हवा, त्याशिवाय काही आपल्याला जमणार नाही आहे. लक्षात घे, किती काही झालं तरीही आपण या गोष्टींच्या मागे राहायचं आहे. आणि आणखी एक तुला सांगते, ते म्हणजे की नम्रताचं आकाशशी लग्न न होऊन देण्यामध्ये ना तू प्लीज माझी मदत कर. आणि जर तू मदत केलीस ना तरच आपण काहीतरी करू शकतो, नाहीतर आपण काहीच करू शकत नाही. तसंही नमूचं, त्या नम्रताचं आणि ईश्वरी जर घरात आल्या दोघी एकत्र, तर मात्र आपली वाट लावून टाकतील. बघितलं ना, ईश्वरीनेच काही कहर केला आहे. त्यात तिची बहीण आली तर मग आपल्याला इथे घरात ठेवणारच नाहीत त्यामुळे मला फक्त मदत कर. त्या नमूचं आणि आकाशचं कधीही लग्न व्हायला नको. दोघींचंही तिथे प्लॅनिंग सुरू होतं आणि मामी मात्र खुश असते. तेवढ्यात शिर्के येतात. येस सर, तुम्ही मला बोलवलं का असं विचारतात. तेव्हा अर्णव सांगतो की हो शिर्के, तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, मला जरा सांगा. तुम्ही मला एका विषयावर तुमची मदत हवी होती. तेव्हा शिर्के विचारतात की सर, येस बोला ना, कोणत्या. तेव्हा शिर्केंना तो विचारतो की शिर्के, तुम्ही कधी प्रेमात पडलायत का. असं म्हटल्यावर शिर्के घाबरतात की सर, तुमच्यापर्यंत पण आता ही बातमी येऊन पोचली आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की म्हणजे तुम्ही काय बोलताय. तेव्हा तो म्हणतो की अहो तसं नाही सर, मला ना खरंच मी सांगतो, असं मी काहीच केलेलं नाही आहे. उगाच ना आपल्या ऑफिसमधले र्युमर्स पसरवतात. खरंच सांगतो, माझ्या मनातनं असं काही नाही आहे. हे ना खूप खोटं काहीतरी सांगतायत. मला या गोष्टी अजिबात पटत नाही आहेत. प्लीज सर, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की एक मिनिट शिर्के, तुम्ही कशाबद्दल बोलताय, व्हॉट्स द लॉजिक. काय मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय. तेव्हा मग तो म्हणतो की सर, ऑफिसमधलं प्रकरण ना, आपल्या ऑफिसमध्ये नवीन अपॉइंट झाली आहे ट्रेनी, तिच्याबद्दल बोलतो मी, जाई पुरोहित. त्या ऑफिसवाल्यांनी ना उगाच आमच्या दोघांचं काहीतरी नाव काढले. म्हणजे माझं असं काही नाही आहे, परंतु उगीच आमच्या दोघांबद्दल काहीतरी अफवा पसरवत आहेत. ते आमचं एकमेकांशी असं काही नाही, पण तरी पण म्हणूनच तुम्ही मला ओरडायला बोलवलं असणार. तेव्हा मग अर्णव म्हणतो की व्हॉट, म्हणजे शिर्के, मी तुम्हाला नेहमी ओरडायला बोलवतो का. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही सर, पण तुमच्यापर्यंत येऊन पोचलं. तेव्हा अर्णव म्हणतो की नो, असं काहीच नाही आहे, माझ्यापर्यंत काही आलेलं नाही आहे, मी तुम्हाला एका वेगळ्याच कामासाठी बोलवलं आहे. शिर्के म्हणतात की सर बोला ना, काय काम आहे. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे, आणि एक जरा कॉन्फिडेन्शियल आहे, त्यामुळे जर आपल्यामध्येच हे काम ठेवा. तेव्हा शिर्के म्हणतात की येस सर, बोला ना, काय काम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, बोला तुम्ही. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की एक काम करा, तुमचा आयपॅड घ्या आणि त्याच्यामध्ये टाका हाऊ टू प्रपोज अ गर्ल ऑर हाऊ टू प्रपोज अ वुमन, असं म्हणून आता तो तिथे टाकायला सांगतो. आणि अर्णवला लगेच शिर्के दाखवतो की सर हे बघा, आपण कसं प्रपोज करू शकतो ना, याबद्दल हे ऑप्शन आहेत, तुम्ही चेक करून घ्या एकदा, म्हणजे आपल्याला बघता येईल. तेव्हा मग तो शिर्के त्यांना दाखवतो आणि तिथले जे ऑडिओज असतात ते प्ले करतो की तुम्हाला जर मुलीला एखाद्या प्रपोज करायचं असेल तर सुंदरशा कॅफेमध्ये घेऊन जा, तिथे छान कॅफेमध्ये सजावट करा, छान बलूनचे डेकोरेशन हार्टशेपचे, आणि तिच्यासमोर धरून तुम्ही तिला प्रपोज करा. अर्णव म्हणतो की नो, इट इज अ व्हेरी कॉमन आयडिया, वेगळे बघा, काहीतरी इनोव्हेटिव्ह. तेव्हा मग अर्णवला आता तो म्हणतो की हे बघा, इथेच अटॅच दुसरा आहे, पार्कमध्ये घेऊन जा, मूवीला घेऊन जा, डेटला घेऊन जा, शॉपिंगला घेऊन जा. अर्णव म्हणतो की नो, हे पण मला इतकं बरोबर वाटत नाही आहे, तुम्ही दुसरं काहीतरी बघा. तेव्हा शिर्के दुसरं काहीतरी चेक करायला लागतात. त्यानंतर मग आता अर्णव म्हणायला लागतो की हे बघा शिर्के, तुम्हाला आता दुसऱ्या काहीतरी आयडियाज बघाव्या लागतील. तेव्हा शिर्के त्या आयडियाज आता बघत असतात. अर्णवने तर त्यांच्या पार डोकंच खाऊन टाकलेलं असतं. ईश्वरी आता एका ठिकाणी येते आणि ती म्हणते की हे बघा ना, हे तुम्हाला मी दाखवते, हे आहेत रमाकांत राजे शिर्के, आणि हे तुमच्याकडे कधी आले होते का. म्हणजे मला जरा यांच्याबद्दल माहिती हवी होती, म्हणूनच तुम्हाला मी विचारलं. म्हणजे ना हे अगदी असे आता हल्ली असे राहतात, म्हणजे एखादे बाबा कसे संन्यासी वगैरे तसं हे राहत आहेत. त्यांची चौकशी मी करते, इकडे तिकडे शोधते, माझे हे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे मला शोधायचं आहे. तेव्हा ते म्हणतात की हो चालेल, हरकत नाही, मी शोध घेतो त्यांचा, पण मला तरी वाटत नाही, पण ना मला असं वाटतं ना, हे प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वर्गणीसाठी फिरत असतात. मी एक काम करतो, त्यांची हे सगळं ठेवतो आणि काही ना मठांची यादी तुम्हाला देतो, म्हणजे तुम्ही ना त्या मठामध्ये जाऊन चेक करा की तिथे ते सापडत आहेत का. कारण की असे संन्यासी जे असतात ते मठांमध्येच फिरत असतात, त्यामुळे तुमची मदत अशीच होईल की जर तुम्ही प्रत्येक मठामध्ये जाऊन बघितलं ना, तर त्यांना म्हणजे भेटणं अगदी सोपं होऊन जाईल तुम्हाला.
म्हणूनच हे घ्या, ह्या मठांची यादी आहे, ती तुम्ही ठेवा आणि लवकरात लवकर शोध घेऊ शकता. तेव्हा ईश्वरी त्यांचे आभार मानते की थँक्यू, पण लवकर तुम्ही जर शोधाल तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. असं म्हणून ईश्वरी आता तिकडून काहीतरी एक सल्ला घेते आणि त्यांचे आभार मानते. त्यानंतर मग तिथून ईश्वरी निघते. अर्णवला आता राग आलेला असतो. तो म्हणतो की शिर्के, आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजेत. मला सांगा की तुमच्या डोक्यामध्ये काही आयडियाज आहेत का? तर शिर्के म्हणतात की हो, तशा होती आयडिया, पण ना त्या पण व्हेरी कॉमन आहेत, त्यामुळे मला काही वेगळं असं वाटत नाही आहे. त्यानंतर मग शिर्केंना अर्णव म्हणतो की आपल्याला एक काम करावं लागेल. शिर्के, तुम्ही प्रेमात पडलात. तेव्हा शिर्के म्हणतात की नो सर, मी खरंच नाही पडलो आहे प्रेमामध्ये, तुम्ही प्लीज कुणाचंही ऐकू नका, ते खोटं बोलत आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की नो, मी त्या जाई जुई पुरोहित वॉट एव्हर तिच्याबद्दल नाही बोलत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की तीच ना, ती न्यू ट्रेनी, तिच्याबद्दलच ना. तेव्हा आता अर्णव म्हणतो की शिट्टो, तुम्हाला काही कळत नाही आहे का शिर्के, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला मिस इंदोरला सांगायचं आहे की तुम्हाला एका मुलीला प्रपोज करायचं आहे, आणि मग तुम्हाला एका मुलीला प्रपोज करण्यासाठी जे काही आयडियाज आहेत ना, ते मिस इंदोरकडनं तुम्हाला घ्यायचे, समजलं? तेव्हा अर्णव म्हणतो की नो नो सर, प्लीज असं काहीही करू नका. हेच प्रकरण निस्तारताना ना मला घोळ होतो आहे. आणखी कुठला प्रॉब्लेम आला ना तर आणखीन माझं डोकं फिरणार आहे. सर प्लीज समजून घ्या. हवं तर तुम्ही मला मेमो द्या, मला डिसमिस करा, हवं तर माझा पगार कट करा सर या महिन्याचा, पण ना नको, हे सगळं नको. खरंच अगोदरच ना मला या सगळ्या प्रकरणाचा खूप कंटाळा आलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की थांबा शिर्के, तुम्ही जरा प्लीज शांत व्हा. मी तुम्हाला जे काही सांगतोय ते प्लीज ऐकण्याचा प्रयत्न करा. आता मी मिस इंदोरला फोन लावतोय. गप्पपणे तुम्हाला तिच्याशी मी जे बोलतोय ते बोलायचं आहे, समजलं? आणि मग लगेचच तो गप्प झालेला असतो. शिर्केंमुळे आता अर्णव खूपच वैतागलेला असतो, पण यावेळेला शिर्केही खूप घाबरलेले असतात. अर्णव आता ईश्वरीला फोन करतो. मिस इंदोर, कुठे आहेस तू? सकाळपासून मला दिसली कशी नाही आहेस? ईश्वरी म्हणते की सर, मी जरा बाहेर आले आहे. म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो की बाहेर कशासाठी आणि एकटी का गेलीस तू? तेव्हा ती म्हणते की सर, त्याचं काय झालं ना की अचानक ना माझा हात दुखायला लागला, म्हणून मी निघाले, हॉस्पिटलला आले. तेव्हा तो म्हणतो की वॉट, मग तू एकटीच का गेली डॉक्टरकडे? मला सांगायचं, आपण गेलो होतो ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, मी ॲक्च्युली आईकडे आले होते आणि तिथूनच तिथे गेले, त्यामुळे इतकं काही प्रॉब्लेम नाही. अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, इथून पुढे लक्षात ठेव, एकटं ना असं कुठेही जायचं नाही, समजलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, मी इथे आले होते म्हणून आले. बरं बोला ना, तुम्ही काय म्हणत होतात? तेव्हा मग अर्णव सांगतो की मिस इंदोर, माझं काम असं होतं, ते म्हणजे की शिर्केंना जरा तुझ्याकडून एक आयडिया हवी होती. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो, ईश्वरी म्हणते की माझ्याकडून शिर्केंना, म्हणजे काय झालं आहे नेमकं? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली काय झाले, शिर्के प्रेमात पडले. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, शिर्के प्रेमात? तर तो म्हणतो की हो, आम्ही प्रेमात पडलो आहे. ईश्वरी घाबरून म्हणते की काय बोलताय सर तुम्ही, शिर्के आणि तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलात? काय बोलताय काय सर तुम्ही पण ना खूप विचित्र आहात. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, उगीचच काहीही इंटरप्रेट करू नकोस, मी जे काही सांगतो ते नीट ऐक. म्हणजे शिर्के एका मुलीच्या प्रेमात पडले आहेत, ते काल एका मुलीच्या प्रेमात पडले आणि आज त्यांना प्रपोज करायचे, तर तो आयडिया दे. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही काही डोक्यावर वगैरे पडला आहेत का? तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट, का, काय झालं, प्रपोज करू नाही शकत का? तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो सर, काल ते मुलीच्या प्रेमात पडले, आज लगेच तिला प्रपोज करतायत. अहो ती मुलगी उत्तर काही देणार नाही, चांगली बुकणावून काढेल, चपलेने मारेल चांगली. काल प्रेमात पडून आज लगेच प्रपोज केलेल्याला काही अर्थ आहे का? ती काहीच बोलणार नाही आहे ना. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की ओके मिस इंदोर, म्हणजे तू अगदी शब्दशः अर्थ घेऊ नकोस, काल नाही, ॲक्च्युली ते 23 डिसेंबरला प्रेमात पडले आणि त्यांना आज प्रपोज करायचं आहे, बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके 23 डिसेंबर, त्यांना रिअलाईज झालं आहे आत्ता, असं तो बोलतो. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मग तर त्यांना चांगले आयडियाज दिल्या पाहिजेत. बरं, एक तर म्हणजे सोन्याचा हार, चांगली डेट, मोठी गाडी, छान छान हॉटेलमध्ये जेवण, 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये, आणि त्यांना हिऱ्याचे दागिने वगैरे वगैरे. तेव्हा अर्णव आता पटकन त्याला इशारा करून ते सगळं नोट डाऊन करायला सांगतो. ईश्वरी आता जे काही सांगते ते सगळं, तेव्हा ते मग अर्णव सांगितल्याप्रमाणे नोट डाऊन करायला लागतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, हे सगळं काही नाही करायचं आहे, मी सांगते ते ऐका. अर्णव म्हणतो की हे सगळं काही करायचं नाही, मग कशाला सांगते, जे करायचं आहे ते सांग ना मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके सांगते. अर्णव सर, तुम्हाला सांगते काय करायचं आहे. हो, सगळं ना, म्हणजे एखाद्या मुलीला तुम्ही छानसं बुके द्या, तिला कुठेतरी छान फिरायला घेऊन जा, शांत ठिकाणी, तिला जिथे आवडेल तिथे घेऊन जा, तिच्या आवडीचं सगळं काही करा, आणि त्यानंतर मग छानशी डेट झाल्यानंतर तिला एक मोठा बुके,
तेव्हा अर्णव लगेच सांगतो की मोठा बुके. मग शिर्के नोट डाऊन करतात. ईश्वरी म्हणते की नाही सर थांबा, मोठा बुके त्याची पण काही गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, एखादं छानसं छोटंसं गुलाबाचं फूल ते जरी दिलं ना, आणि ते गुलाबाचं फूल त्या मुलीसमोर धरून तिचा हातात हात प्रेमाने घ्यायच्या, तिच्या डोळ्यामध्ये अगदी आरपार बघायचं. कसं आहे ना सर, आपलं प्रेम ना असं डोळ्यातून व्यक्त झालं पाहिजे. समोरच्याला कळलं पाहिजे की आपण त्या व्यक्तीच्यावर खूपच प्रेम करतो. आणि प्रेम हे कधीही डोळ्यातून व्यक्त झालं तर ते जास्त काळजाला आरपार भिडतं, असं ती बोलून दाखवते. अर्णवला आता ते काहीच कळत नसतं. ते सगळं जे काही ईश्वरी बोलते ते फक्त शिर्के नोट डाऊन करण्याचं काम करत असतात. ईश्वरी म्हणते की सर समजलं ना तुम्हाला, मी जे काही बोलते ते कळल्या का गोष्टी. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो मला समजल्यात गोष्टी, पण मिस इंदौर मला कळत नाही आहे की थांब शिर्के हे सगळं लिहून काढतायत. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मेन काय आहे की आपल्या मनातली गोष्ट समोरच्याला अगदी प्रेमाने समजली पाहिजे, बस इतकंच आहे. आणि तितकं झालं की समजेल तिला की शिर्के प्रेम करतात ते. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके मिस इंदौर, मग नक्की तुला कशी प्रपोज करायला आवडेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला सांगितलं ना, प्रेम म्हणजे एक मोठा प्रेमाचा दर्या आहे आणि त्यामध्ये माणूस हा पूर्णपणे बुडून गेलेला असतो. म्हणूनच आपलं प्रेम हे समोरच्याला अगदी व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर शिर्के म्हणतात की सर आता समजले काय करायचं आहे. तेव्हा अर्णव फोन ठेवत असताना लगेचच शिर्के थँक्यू मॅम, थँक्यू ईश्वरी मॅम असं बोलून फोन ठेवतात. आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर तू घरी येतेस ना. तेव्हा तो फोन ठेवतो आणि लवकरात लवकर घरी ये असं म्हणून फोन कट करतो. नंतर अर्णव आता म्हणतो की शिर्के आता मला हे सगळं दाखवा तुम्ही. अर्णव खूपच खुश झालेला असतो की मिस इंदौरकडनं फायनली मला आयडियाज मिळालेल्या आहेत. इथे नम्रताला भेटायला आकाश येतो. तेव्हा दरवाजा उघडताच त्याच्या हातामध्ये बुके बघून नम्रता खूप लाजते आणि खुश होते. सर हे फ्लावर्स. तेव्हा मग तो म्हणतो की हो, माझ्या क्यूटशा नमूचा क्यूट फेस असा गालाने गुलाबासारखा फुललेला बघायचा होता ना मला, आणि म्हणूनच मी हा बुके घेऊन आलो. तेव्हा ती म्हणते की वाव, पण आज हा बुके म्हणजे काहीतरी स्पेशल ओकेजन आहे असं वाटतंय मला. चक्क आज आकाश पाटील हे फारच रोमॅन्टिक झालेले दिसत आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की हो तसा दिसतोय मी तुला, कारण की काही झालं तरीही ॲक्च्युली त्याचं काय ना, म्हणजे रिझन असं आहे की मी आजीचा वाढदिवस असल्याने तिला बुके घ्यायला गेलोच होतो फुलं घेण्यासाठी. मग म्हटलं की आमच्या या नमू मॅडमसाठी पण बुके घ्यावा, म्हणजे कसं आहे ना त्यांनाही खूप बरं वाटेल ना. मग ती म्हणते की अच्छा असं आहे तर. तेव्हा तो म्हणतो की हो मग, आणि तसंही मला माझ्या या नाजूकच्या भावलीचा क्यूटचा चेहरा बघायचा होता ना त्यासाठी. आता त्या दोघांचा हा रोमांस चालू असतो, पण इकडे हा डोमकावळा म्हणजे शुभंकर हा वाकून बघत असतो. तेव्हा मग ती म्हणते की बरं सर तुम्ही आता इथेच उभे राहणार आहात की चला ना आतमध्ये या. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे चालेल. नमू मला सांग की आई बाबा कुठे गेलेत, दिसत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हो ते फिजिओथेरपीसाठी गेलेले आहेत. तेव्हा मग लगेच आकाश म्हणतो की अच्छा फिजिओथेरपीसाठी गेलेत, मग तर चांगलंच आहे ना. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला आज काही वेगळंच वाटत नाही आहे का. मस्त आकाश पाटील तुम्ही आज रोमॅन्टिक खूप दिसताय, वेगळाच मूड आहे तुमचा. तेव्हा मग तो म्हणतो की हो मग म्हणजे मला एकतर गर्लफ्रेंड आहे, कोणाशी रोमॅन्टिक होणार मग मी. ती म्हणते की मी तुमची गर्लफ्रेंड नाही आहे, मी तुमची मंगेतर फियांसे आहे ओके. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की ओके मग आपल्याकडे आज खूप वेळच वेळ, आपण दोघंजणच आहोत तर मग खूप मजा करूया, आपण गप्पा मारूया. तेवढ्यातच आता तो छान रोमॅन्टिक मूडमध्ये असताना मधून मुद्दाम शुभंकर येतो आणि पटकन ती म्हणते की हे काय, हा शुभंकर आहे ना आकाश. तेव्हा मग लगेचच तो पुढे येतो. मग ती म्हणते की आपण छानपैकी गप्पा मारूया तिघंजणं. इथे बिचाऱ्या आकाशच्या मूडचे 3-13 वाजतात. नंतर मुद्दाम शुभंकर त्यामध्ये येत असतो आणि ती म्हणते की तुम्ही दोघं बसा, मी मस्तपैकी चहा बनवते. तेव्हा लगेचच शुभंकर म्हणतो की चहा नको, नमे ढमे शिकंजी. तेव्हा मग ती पटकन शिकंजी बनवण्यासाठी जाते आणि आकाश म्हणतो की मी काय म्हणतोय, आम्ही दोघंजण इथे गप्पा मारणार आहोत खूप, आज आमचा खूप छान मूड आहे. मग तू काय कर, तू तुझ्या रूममध्ये बसून काम कर, म्हणजे कसं आहे ना शुभंकर तुला तुझ्या कामाला डिस्टर्ब होणार नाही, असं खूप काम असेल ना. तेव्हा शुभंकर म्हणतो की नो नॉट ॲट ऑल, तुम्ही कितीही बँजो जरी वाजवलात ना तरी माझं कामातनं डिस्टर्ब होत नसतं, माझा तितका कंट्रोल आहे स्वतःवर. असं म्हणून तो तिथेच थांबतो. पण आकाशला राग येतो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तूच तर आहेस माझ्यातला, असं तो मनातच म्हणतो आणि खूपच चिडलेला असतो. तर इथे ईश्वरी आता एका वेगळ्या ठिकाणी आलेली असते आणि एका दुसऱ्या महाराजांना ती तो रमाकांतचा फोटो दाखवते आणि म्हणते की हे बघा तुम्ही यांना पाहिलेत का कुठे. तेव्हा ते होकारार्थी म्हणतात की हो
आत्ताच थोड्या वेळापूर्वी हे इथून येऊन गेले आणि हे काय करतायत ना, जागोजागी प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काम करत आहेत, वर्गणी गोळा करत आहेत. ईश्वरी म्हणते की तुम्ही मला सांगू शकता का की हे आता कुठल्या मठात किंवा देवळात गेले असतील? तेव्हा ते म्हणतात की हो, असं सांगणं तर मला जरा मुश्किल आहे, कुठल्या मठात किंवा देवळात गेले असतील ते. पण एक गोष्ट नक्की की तुम्ही आसपासचे ही जी मठ आहेत ना तिथे बघा. आता थोड्या वेळापूर्वीच इथून ते निघाले, म्हणजे ना ते इथेच असणार आहेत जवळपास. आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही यांना अगदी मनापासून शोधताय ना, ते नक्कीच तुमच्यासमोर येतील, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, असं ईश्वरीला ते बोलून दाखवतात. ईश्वरीला मात्र खूपच आता टेन्शन आलेलं असतं. काय करावं हे तिला काहीच कळत नाही, पण काहीही करून तिला त्यांना शोधायचं असतं. ईश्वरी विचार करते की काय करू मी, किती मोठे प्रयत्न करते पण तरीही या गोष्टी क्लिअर होत नाही आहेत. सगळ्या गोष्टी मला अगदी क्लिअर करायच्यात. तेव्हा मग ते काका म्हणतात की मला कळत नाही मॅडम, हा जो यांचा फोटो आहे तो पूर्वीचा आहे आणि आता ते वेगळेच दिसतात संन्याशीच्या रूपामध्ये. मग नक्की असं काय आहे? ते तर अगोदर कंपनीचे मोठ्या मालक वगैरे वाटतात. ईश्वरी म्हणते की हो, मलाही ते जाणून घ्यायचे ना, म्हणून मी शोधते त्यांना. ईश्वरी आता त्यांना काही न सांगता निघालेली असते घरच्या दिशेला. तेवढ्यातच इथे एक बाईकवाला आणि एक रिक्षावाला या दोघांचे वाद सुरू होतात रस्त्यावरती. दोघं एकमेकांच्या गाडीवरून उतरून जाम बाचाबाची करत असतात. त्यावेळेला मग इथे अर्णवचे बाबा म्हणजे रमाकांत हे देखील एका बाजूने चालत चालत येत असतात. तेवढ्यात ईश्वरीची नजर आता त्यांच्यावर पडते. बाबा बाबा अशी हाक देत ती त्यांच्या मागे मागे जाते. तेवढ्यातच रमाकांत बघतात ईश्वरी एका गाडीच्या समोर येणार असते. तेवढ्यातच ते पटकन तिला बाजूला खेचून घेतात आणि तिला थांबवतात आणि म्हणतात की 1 मिनिट, काय झालं आहे? तू बाळा, अगं तुला लागलं असतं, आता कुठे लक्ष आहे तुझं? तेव्हा मग ईश्वरी आता पटकन ते बाजूला घेतात म्हणून वाचलेली असते. ईश्वरी त्यांच्याकडे बघते आणि बाबा अशी हाक मारते. तेव्हा ते म्हणतात की बाळा, असं करू नको जाऊ, रस्ता नीट क्रॉस करत जा, चल मी निघतो, असं म्हणून ती पुढे जाणार. तेवढ्यातच बाबा प्लीज थांबा असा आवाज ती देते आणि म्हणते की मला जरा तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता ते तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात की माझ्याशी काय महत्त्वाचं बोलायचं आहे? तू ओळखतेस मला? असं करून आता ते तिला विचारतात. त्याच वेळेला मग ईश्वरी म्हणते की हो, मी ओळखते तुम्हाला. आणि ईश्वरी ही रमाकांतचा तरुणपणीचा फोटो त्यांना दाखवते आणि म्हणते की बाबा, हे तुम्हीच आहात ना? आता ते पाहिल्यावर त्यांना धक्काच बसतो. तर इथे अर्णव मात्र मस्त रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. त्याला ईश्वरीला प्रपोज करायचा असतो. तो ईश्वरीसाठी गुलाबाच्या पाकळ्या आणतो आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरती तो जे स्पार्कल पेन असायचे पहिले चमकीचे, त्या पेनाने अगदी ईश्वरीला आवडेल तसं त्याच्यावरती लिहून ठेवत असतो. माझी बेस्ट मेंटॉर, माझी काही लिहून असं ठेवत असतो. म्हणजे ईश्वरीसाठी जे काही त्याने सुचवलेलं असतं स्वतःच्या मनाला, ते सगळं तिथे तो लिहून ठेवत असतो आणि म्हणतो की मी सिंदूर, आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुझ्याकडूनच मी प्रेमाचं ऐकून घ्यायचो ना, म्हणजे काय असतं प्रेम, पण आज तुला मी माझ्या मनातलं सांगणार. आज ये बंदा आपके सामने प्यार का इजहार करेगा, वो भी अगदी रोमॅन्टिक वे में, असं म्हणून तो खूप खुश होत असतो आणि गालाच्या गालामध्येच हसत असतो. मी सिंदूर हे सगळं बघून खूप खुश होणार आहे असं तो स्वतःच्याच मनाला सांगत असतो. आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरती काही ना काहीतरी लिहून ते गुलाबाच्या पाकळ्या तो अशा सोफ्यावरती सजवून एक ठेवत असतो. आणि तेवढ्यातच ईश्वरीचा कॉल येतो. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, कुठे आहेस तू? मी तुझी वाट बघतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मी पण तुमची एक वाट बघतोय. ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदूर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो की कोणतं सरप्राईज असेल मी सिंदूरकडे? पण माझं सरप्राईज नक्कीच मोठं असेल. आता तो तयारी करून निघालेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, दरवाजा उघडा. तेव्हा मग अर्णव हा दरवाजा उघडतो आणि मिस इंदोर सरप्राईज असं म्हणून त्या गुलाबाच्या पाकळ्या असतात, त्या गुलाबाच्या पाकळ्या आता तिच्या अंगावरती उडवतो. तेवढ्यातच रमाकांत राजू शिर्के समोर असतात. आता ते समोर असताना अर्णव त्यांच्या अंगावरती पूर्ण पाकळ्या उडवून टाकतो आणि त्यांच्या अंगावरती पाकळ्या पडल्याबरोबर इथे ईश्वरी बघायला लागते. अर्णवला तर हे सगळं पाहून खूपच धक्का बसलेला आहे. अर्णव त्यांच्याकडे बघतच बसतो आणि तुम्ही असं जोरात ओरडतो. तेवढ्यात आता घरातले सगळेजण रमाकांतकडे बघायला लागतात आणि त्यांना समोर पाहून सगळ्यांना शॉक बसलेला असतो. अंजली आणि घरातले सगळे त्यांच्याकडे बघतच राहतात. ईश्वरीला त्यांनी आणलेलं पाहून सगळेजण आता बघतात आणि वल्लरीची तर पूर्णपणे हवा टाईट झालेली असते. वल्लरी म्हणते की हा माणूस इथे कसं काय आला, आणि ती खूप घाबरते. त्याचबरोबर अंजलीच्याही डोळ्यात आता पाणी यायला लागतं.
अंजली म्हणते की तुम्ही इथे का आलेले आहात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अंजलीताई प्लीज समजून घ्या, ते बाबा आहेत तुमचे, प्लीज असं वागू नका, प्लीज तुम्ही जरा शांततेने बोला आणि त्यांना या घरामध्ये येऊ द्या, त्यांची बाजूही ऐकून घ्यायला हवी. परंतु अंजली म्हणते की नाही, कोणत्याही अशा अनोळखी माणसाला आमच्या घरामध्ये जागा नाही. हे अनोळखी आहेत आमच्यासाठी आणि आम्ही कधीही त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही, असं म्हणून सरळ ईश्वरीही अंजली त्यांना घरात यायला नकार देते आणि म्हणते की ज्या माणसाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या माणसाला या घरात जागा नाही आहे, जा इथून निघून. अंजली असं बोलल्यावर अर्णव पण म्हणतो की नो, मी अजिबात यांना या घरामध्ये येऊ देणार नाही. माझ्या आईच्या मारेकऱ्याला मी माझ्या डोळ्यासमोरही बघू शकत नाही. सगळेजण आता त्यांचं अस्तित्व नाकारत असतात. ईश्वरी आता त्यांना न्याय कसा मिळवून देईल आणि कसं सत्य सगळ्यांसमोर आणेल पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.